सावधानाचा भेद, दारू, रमेश, जनतेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकत. आपल्यात आणि भाजपामध्ये खूप फरक आहे. त्याला असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कागदावरती संपवले, पण जमिनीवरची शिवसेना ती काही संपवली. हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही. कारण सर्व सावधानाचा भेद, दारू, रमेश, जनतेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार गद्दार विकले गेले, पण निष्ठा विकत नाही घेऊ शकत. मानाचा मुद्रा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो. आतमध्ये जरा नगरसेवकांची बोलत त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली कधी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. देवाच्या मनात असेल तर तेही आपण जरी आपल्याला साधू शकलो नाही तरी ज्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही करत. मला आज तुमचा अभिमान आहे की तुम्ही सगळेजण निष्ठेने लढतात. अगदी अक्षरशः आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची खाण्याची पिण्याची कसलीही त्याच्या त्यांनी सोयी सुविधा केल्या होत्या त्याच्या सुविधा आपण नाही देऊ शकतो. तन मन धन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्याला काम करू. आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ती शक्ती अशीच एकजुटीने एकत्र ठेवा जेणेकरून पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील, दादा असेल, ताई असेल, गद्दार जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही. हा अभिमान यश मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन असेच सोबत राहा. लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे. आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते. जिद्द कोणी जिद्द कोणी आणू नाही शकत आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही. त्या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू. मला तर त्याची काही चिंता वाटत नाही. सगळ्यांना परत धन्यवाद देतो. असेच एकत्र राहा, मजबूतीने राहा. धन्यवाद.